Okay, we will start. Now 36 students are there. We will start. But still more I want. Please join. So yesterday we have seen about the self-exploration. Today also we are going to see last 2-3 slides was remaining. 2 slides. And I think so I have told in hurry what it was. Process of self-exploration. आवाज येतोय ना सगळ्यांना? Yes, ma'am. Okay. So स्लो now येतोय. slow येतोय Yes, का? ma'am. चालेल. ओके. सो सेल्फ एक्सप्लोरेशन आपण बघूया पुन्हा एकदा नक्की काय आहे ते आणि शेवटचे 2-3 स्लाइडवर नंतर मग जरा कॉन्सन्ट्रेट करूया. Okay. So yesterday I have told you what do you mean by self exploration. The slide. Can anyone tell me what do you mean by self exploration? The slide it is in front of you. And after reading these 3 points, that is exploration means knowing about unknown things, to be aware of oneself, an examination and analysis of one's own unrealized spiritual or intellectual capacities. So from these 3 points, what you can tell about self-exploration? Aishwarya, Vaishnavi, D44. Yes, ma'am. Okay, can you tell me what is self-exploration from these 3 points? Vaishnavi, can you hear my voice? Yes, ma'am. Okay, tell me. In your own words, what do you mean by? काल हे आपण बघितलेलं आहे. फक्त थोडंसं डिस्कशन करूया की बाबा तुम्हाला कळालेलं आहे का? किंवा तुम्ही प्रेझेंट होताच. काल होता ना प्रेझेंट? हो, ma'am. Okay. So tell me the answer. Exploration means known about unknown things. To be aware on self. पुढे काय? Shraddha, D roll number 3. Shraddha? Yes, ma'am. Okay, you can tell me. अनम्यूट करा आणि बोला. श्रद्धा बिराजदार. मिनल थिंगिल D46 आहे का मिनल थिंगिल? D46. Minal, what do you mean by self-exploration? Minal Thengil, can you hear my voice? From girls, anyone who is interested to give the answer? Knowing about unknown things. Knowing about unknown things. पाटील कांचन बोलताय का? Okay, Self exploration means knowing about unknown things and to be aware of oneself. अजून?
and the examination and analysis of one's own unrealized spiritual or intellectual capacities. Okay. So what is self-exploration from boys' side? Anyone? From boys' side? From boys' side? विवेक काळे. विवेक काळे आहेत का प्रेझेंट? फ्रॉम बॉईज साइड गोविंद, रोहन चव्हाण, अनम्यूट करून बोला. गोविंद भुसनार, अनिकेत, अनिकेत दुबल, अविनाश लवटे, अनम्यूट करून बोला. शुभम, फ्रॉम बॉईज साइड एनीवन? बॉईज साइड गोविंद बोला. गोविंद. Yes, ma'am. ओके बोला. Exploration means knowing about unknown things. पुढे. To be aware of oneself. To examination and analysis of one's own unrealized spiritual and intellectual capacity. म्हणजे काय? हॅलो, म्हणजे काय? ओके, म्यूट करा. So what is self exploration? All of you please look here, concentrate. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजेच काय? पहिलं एक्सप्लोरेशन म्हणजेच काय की तुम्हाला ज्या काय अननोन थिंग्स असतील त्याची माहिती करायची आहे. एक्सप्लोरेशन मीन्स व्हॉट? अननोन थिंग्स ज्या असतील जे तुम्हाला माहित नाही आहेत त्याची आपल्याला काय करायचे आहे? माहिती जाणून घ्यायची आहे. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ एक्सप्लोरेशन. आणि सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजेच काय आहे? टू बी अवेअर ऑफ वन सेल्फ. म्हणजेच काय? ज्या काय आपल्या सेल्फ म्हणजेच काय आहे? स्वतःमधल्या ज्या काय स्पिरिच्युअल किंवा इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी, आपल्या ज्या कॅपॅसिटी ज्या आपल्याला माहीत नाही आहेत त्यांनी इथे सांगितल्या स्पिरिच्युअल किंवा इंटेलेक्च्युअल. इंटेलिजंट प्रॉपर्टी ज्या असतील किंवा स्पिरिच्युअल ज्या प्रॉपर्टीज असतील किंवा कॅपॅसिटीज असतील आपल्या ज्या आपण कधीही रिअलाइज केल्या नाही आहेत की बाबा आपल्याकडे आहेत त्या क्षमता ज्या काय म्हणू शकतो आपण, त्या आपल्याला काय करायच्या आहेत? ॲनालिसिस करायच्या आहेत, एक्झामिन करायच्या आहेत आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो? सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणतोय. ओके, मग अजून ते काय म्हणतायत? सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे नक्की काय आहे? की जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये आत्मपरीक्षण करता आहात तेव्हा नक्की तुम्हाला काय बघायचं आहे की तुम्ही नक्की काय आहात? व्हॉट यू आर. इट इज अ प्रोसेस ऑफ व्हॉट? सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे काय? प्रोसेस आहे ऑफ व्हॉट यू आर अँड व्हॉट यू रिअली वॉन्ट टू बी. तुम्ही काय आहात आत्ता आणि तुम्हाला पुढे जाऊन काय बनायचं आहे? नक्की तुम्हाला पुढे जाऊन काय बनायचं आहे? त्या आत्ता तुम्ही काय आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला काय बनायचं आहे यामधला जो आहे प्रोसेस तो म्हणजेच काय आहे? तुमचं
सेल्फ एक्सप्लोरेशन आहे. ओके. आणि स्वतःच तुम्ही सेल्फ इन्व्हेस्टिगेशन, स्वतःच आत्मपरीक्षण करून तुम्ही स्वतःलाच काय करणार आहे, इव्हॉल्युशन करणार आहे, सेल्फ इव्हॉल्युशन करणार आहे. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो आहे, सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणतो आहे. तिसऱ्या पॉइंट मध्ये काय म्हणते आहेत, इट इज अ प्रोसेस ऑफ नोईंग वन सेल्फ अँड थ्रू दॅट नोईंग द एंटायर एक्झिस्टन्स. पहिले स्वतःला तुम्ही आत्मपरीक्षण करा, आणि जर स्वतः आत्मपरीक्षण केलं तर तुम्ही काय करू शकता, एंटायर एक्झिस्टन्स मध्ये जे कोण आहेत तुमच्या बरोबर त्यांचं पण तुम्ही काय करू शकणार आहात, व्हॉट एव्हर द अननोन थिंग्स रिलेटेड टू देअर रिलेशनशिप और एंटायर एक्झिस्टन्स मध्ये जे काय तुम्ही रिलेशन मेंटेन करता आहात त्याबद्दल तर तुम्ही माहिती जाणून घ्यायची आहे. पहिलं स्वतःबद्दल माहिती जाणून घ्या. अननोन थिंग्स ज्या काय आहेत ते तुम्हाला माहित नाही आहेत ते पहिलं तुम्ही काय करा आहे, जाणून घ्या. आणि नंतर मग एंटायर एक्झिस्टन्स, थ्रू आउट यू आर गोइंग टू नो द एंटायर एक्झिस्टन्स. Next, it is a process of recognizing one's relationship with every unit in existence and fulfilling it. तेच म्हणतात की बाकीचे जे एंटायर एक्झिस्टन्स मध्ये ज्या काही रिलेशनशिप आहेत त्या रिकॉग्नाइज करा आणि प्रत्येक युनिटशी त्याचा संबंध काय काय येतो आहे तो आपण कसा फुलफिल करणार आहोत, त्यासाठी कुठले कुठले टेक्निक्स यूज करणार आहे थ्रू, सो दॅट यू विल गेट हॅपीनेस अँड प्रॉस्परिटी थ्रू आउट द लाईफ, अँड हाऊ यू आर गोइंग टू सस्टेन इट. दॅट प्रोसेस इज नथिंग बट इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ सेल्फ एक्सप्लोरेशन. मग अजून ते काय म्हणते आहेत की इट इज अ प्रोसेस ऑफ नोईंग व्हॉट ह्युमन कंडक्ट, ह्युमन कसा म्हणजे माणूस हा कसा बिहेव करतो आहे, त्याचं कॅरेक्टर कसं आहे आणि तो त्याप्रमाणे अकॉर्डिंगली तो जगतो आहे का, त्याचं पण आपण काय करणार आहे, ती जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ सेल्फ एक्सप्लोरेशन. As well as it is nothing but it is a process of what, in harmony in oneself and harmony with entire existence. ती पण एक प्रोसेसच आहे. जेव्हा सुसंवाद तुम्ही स्वतःशी कसा करणार आहात, आत्मपरीक्षण करताना तुम्ही काय करणार आहात, तुम्ही आत्मपरीक्षण जेव्हा करणार आहात तुम्हाला स्वतःच इन्व्हेस्टिगेट तुम्ही करणार आहात. मग इन्व्हेस्टिगेट कसं करणार आहात, तुमच्यामध्ये जे अननोन थिंग्स आहेत, स्पिरिच्युअल इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी क्षमता कुठल्या कुठल्या आहेत ते तुम्ही इन्व्हेस्टिगेट किंवा तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत, अननोन कॅपॅसिटीज फाइंड आउट करायच्या आहेत. मग तो तुम्ही कसं फाइंड आउट करणार आहे, म्हणजेच तुम्ही काय करता आहात, सुसंवाद घडवता आहात स्वतःबद्दलच. म्हणजेच इट इज प्रोसेस ऑफ व्हॉट इन हार्मोनी इन वन सेल्फ, म्हणजे स्वतःशीच तुम्ही सुसंवाद साधणार आहेत. ॲज वेल ॲज यू आर गोइंग टू डू द हार्मोनी विथ एंटायर एक्झिस्टन्स, जे काय तुमच्या बरोबर आहेत त्यांच्याशी पण तुम्ही सुसंवाद वाढून जे काय अननोन थिंग्स आहेत त्याच्याबरोबर तुम्ही काय करणार आहात, जाणून घेणार आहे, एक्सप्लोर करणार आहेत त्याबद्दल. ओके, so that is about the self exploration we have seen yesterday. मेन महत्वाचं काय आहे सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये, इट इज द पर्पज, त्याचं पर्पज काय आहे मेन, ऑफ आयडेंटिफाईंग आवर इनेटनेस. इनेटनेसलाच काय म्हणताय, स्वतःबद्दल पहिलं आयडेंटिफाय करा. स्वतः तुम्ही काय आहे, स्वतःमधले जे काय वेगवेगळ्या कॅपॅसिटी क्षमता आहेत ते तुम्ही काय करा, जाणून घ्या, आयडेंटिफाय करा. आणि मग नंतर स्वतः तुम्ही काय आहे टुवर्ड्स मूव्ह करा सेल्फ ऑर्गनायझेशन. सेल्फ ऑर्गनायझेशन म्हणजेच त्याला काय त्यांनी सांगितलेलं आहे, स्वतंत्रता. आणि सेल्फ एक्सप्रेशन म्हणजेच काय, स्वराज्य. म्हणजेच काय म्हणतात ते, स्वराज्य. मग आता जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल तुम्ही आयडेंटिफाय होणार आहात, जे काय अननोन कॅपॅसिटीज आहेत तुमच्यामध्ये, बाय इन्व्हेस्टिगेटिंग, बाय आत्मपरीक्षण करून, मग तेव्हा तुम्ही काय करणार आहात, यू आर गोइंग टू मूव्ह टुवर्ड्स व्हॉट, सेल्फ ऑर्गनाइज, दॅट इज नथिंग बट स्वतंत्र, अँड सेल्फ एक्सप्रेशन दॅट इज नथिंग बट स्वराज्य. मग त्यांनी या दोघांमधला डिफरन्स कसा सांगितला ते बघा. स्वतंत्रता आणि स्वराज्य यामधला दोघांचा डिफरन्स कसा सांगितलेला आहे. स्वतंत्रता म्हणजेच काय, बिंग सेल्फ ऑर्गनाइज, स्वतःची पहिले सेल्फ ऑर्गनाइज म्हणजेच काय, बिंग इन हार्मोनी इन वन सेल्फ. हार्मोनी म्हणजे काय, सुसंवाद तुम्ही स्वतःशी कसा घडवून आणता आहात आणि ऑर्गनाइज कसा होता आहात, कसं सगळं ऑर्गनाइज करता आहात, कसं तुम्ही अननोन कॅपॅसिटीज तुमच्या ओळखणार आहात, आयडेंटिफाय करणार आहात आणि मग त्या कशा यूज करणार आहेत तुम्ही. Okay, so that is nothing but being self-organized, that is being in harmony in oneself, and that is nothing but it is called as a swatantrata. And स्वराज्य, आता इथे स्वराज्य आहे ते काल एडिट करायचं राहिले. स्वराज्य म्हणजेच काय आहे, सेल्फ एक्सप्रेशन. एक्सप्रेस तुम्ही कसं होत आहात, स्वतः तुम्ही सेल्फ एक्सप्रेस कसा होतात, कुणाशी सेल्फ एक्सप्रेस होणार आहे, विथ अदर. सुसंवाद तुम्ही कुणाशी साधणार आहे, विथ अदर्स, अँड दस पार्टिसिपेशन टुवर्ड्स द हार्मोनी इन द होल सोसायटी.
म्हणजे तुम्ही स्वराज्यमध्ये काय येत आहे, सेल्फ एक्सप्रेस कसा होत आहे, तुम्ही स्वतः कसं एक्सप्रेस करता आहात तुमच्या फॅमिलीशी, नंतर सोसायटीशी, आणि सुसंवाद कसं घडवत आहात तुम्ही त्यांच्याशी. आणि त्यामुळे पहिला तुम्ही स्वतःशी करा सुसंवाद, नंतर तुम्ही फॅमिली मेंबरशी, नंतर सोसायटी. अँड ॲज you are going to participate in all this, you are going to move towards and you are going to do in harmony in the whole world. That is nothing but whole existence. So that is nothing but it is called as what? Swarajya. It all comes, this is the purpose of what? That is nothing but paila you are going to be in harmony in oneself and then harmony with others. Harmony in oneself, it is nothing but it is called as a self organize, and that is nothing but it is called as what? Self exploration मध्येच काय म्हणू शकतो आपण? स्वतंत्रता. सेल्फ एक्सप्रेशन म्हणजे हार्मोनी इन अदर्स, that is you can say family members, society and the nature as well as whole existence. That is nothing but it is called as the Swarajya. Clear with this? लक्षात आलेलं आहे का? हो का नाही? येस मॅम. येस मॅम. महत्वाचं आहे स्वतंत्रता. मॅडम एकदा स्वराज्य डबल सांगा. हा, स्वराज्य. स्वराज्य एकदा हा. स्वराज्य म्हणजे नक्की काय आहे? इथं स्वराज्य लिहायचं आहे पहिली गोष्ट. हे मी एडिट करायला पाहिजे होतं, कालच लक्षात. स्वराज्य आहे इथं आणि स्वतंत्रता आहे. स्वराज्य म्हणजेच काय? सेल्फ एक्सप्रेशन. तुम्ही कसं एक्सप्रेस होत आहात कुणाशी? विथ अदर्स. म्हणजे तुम्ही सुसंवाद, जेव्हा तुम्ही तुमचं जीवन जगत असतात लिव्हिंग इन, तेव्हा सुसंवाद तुम्ही दुसऱ्यांशी कसं करता आहात, एक्सप्रेस कसं होत आहात, आणि अजून पार्टिसिपेशन पण तुमचं कसं आहे दुसऱ्यांबद्दल. पार्टिसिपेट जेव्हा तुम्ही करता आहात सोसायटीमध्ये कुठलाही हे करताना, वर्किंग करताना पार्टिसिपेशन महत्वाचं आहे. त्यावेळेस तुम्ही सुसंवाद कसं घडवता आहात, मग ते फॅमिलीशी कसं करता आहात, नंतर अजून सोसायटीशी आणि निसर्गाला धरून तुम्ही कसं ऐकाने सुसंवाद साधणार आहे. मग या सगळ्यांशी जेव्हा तुम्ही सुसंवाद साधता आहात त्यालाच म्हणतो आहे हार्मोनी इन द होल एक्झिस्टन्स. आणि whenever there will be a harmony with others or the whole existence, that is nothing but it is called as what? Self expression. How you are going to express yourself with other. Okay, that is nothing but it is called as what? Swarajya. आलं का लक्षात? Yes or no? Yes, ma'am. Okay. हे झालं तुमचं स्वतंत्र आणि स्वराज्य. फक्त एवढंच लक्षात ठेवा, स्वतंत्र म्हणजेच काय आहे? बिंग सेल्फ ऑर्गनाइज. स्वतःचं पहिलं ऐकाने आत्मपरीक्षण करायचं आहे, सेल्फ ऑर्गनाइज करायचं आहे. हार्मोनी आपल्याशी साधायची आहे, आपल्या मनाशी साधायची आहे. हार्मोनी सुसंवाद आपल्या मनाशीच करायचा आहे. आणि जे काय अननोन कॅपॅसिटीज आहेत ते ओळखायचे आहेत. आणि स्वराज्य म्हणजेच काय आहे? काय करायचे स्वराज्यामध्ये? कुणी सांगू शकेल का आता? Living in harmony with others and thus participation towards harmony in the whole self expression. म्हणजे तुमच्या वर्ड्स मध्ये तुम्ही कसं सांगणार आहात, तुम्ही स्वतः कसं एक्सप्रेस करता आहात दुसऱ्यांशी. ओके, सुसंवाद कसं घडवता आहात फॅमिली मेंबरशी, नंतर सोसायटीशी आणि निसर्गाला धरून तुम्ही पार्टिसिपेशन कसं करता आहात, सुसंवाद कसा वाढवता आहात. आणि या तिघांचा मुद्दा लेवलवर जेव्हा तुम्ही सुसंवाद साधणार आहात म्हणजेच काय तुम्ही करता? सुसंवाद ॲज अ होल एक्झिस्टन्सला करणार आहे. त्यालाच आपण म्हणतो सेल्फ एक्सप्रेशन. सेल्फ स्वतः कसा एक्सप्रेस होत आहात, आणि त्याच पॉइंटला तेव्हा किंवा त्याच ह्याला आपण काय म्हणतोय? स्वराज्य. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. आता कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. सेल्फ एक्सप्लोरेशनचे कंटेंट्स काय आहेत? कुठलाही हे असू दे, ह्युमन बिंग्स असू दे किंवा कुठलेही आपण तुम्ही कुठलेही ह्युमन बिंग घ्या, काय पण घ्या. मेन काय आहे या युनिवर्स मध्ये जे कोण ऐकाने जीवन जगत आहेत, ह्युमन बिंग्स, ऑल ह्युमन बिंग्स, वाय दे आर गोइंग टू लिव्ह हिअर? बिकॉज त्यांचं मेन काय आहे, म्हणायचं काय त्यांना की व्हॉट इज माय बेसिक ॲस्पिरेशन्स. मग त्या माझ्या काय बेसिक ॲस्पिरेशन्स आहेत. तुम्ही जीवन जगता आहात, तुमच्या काहीतरी गोल्स, सब गोल्स असणार आहेत. म्हणजे तुमच्या आकांक्षा, अपेक्षा, ॲस्पिरेशन्स काहीतरी असणार आहात की बाबाला तुम्हाला 10 वर्षानंतर त्या ऐकाने तुम्हाला त्या ॲस्पिरेशन्स काय करायच्या आहेत, मिळवायच्या आहेत. मग दॅट इज नथिंग बट व्हॉट? डिझायर.
दॅट इज नथिंग बट वॉट डिझायर. मग त्या तुम्ही ऍस्पिरेशन, सब गोल्स किंवा गोल्स कशा अचीव्ह करणार आहे, त्यासाठी कुठले कुठले प्रोसेस, मेथड्स, स्टेप्स कुठले कुठले वापरतायत, आणि तसा बदल तुम्ही तुमच्यामध्ये ॲज वेल ॲज बिहेवियरमध्ये, थॉट्समध्ये आणि बाकीच्या वर्क प्लेस जिथे तुम्ही वर्कआउट करता आहात, वर्क सर्व्हिसमध्ये कसं तुमचं ऐकायला चेंज करता आहात, काय काय ऍक्टिव्हिटीज करून तुम्ही सगळं ऐकायला तुमच्या गोल्स, सब गोल्स कसे अचीव्ह करता आहात, ते म्हणजेच काय आहे, प्रोग्राम्स. दॅट इज नथिंग बट दे आर कॉल्ड एज व्हॉट, प्रोग्राम्स. मग दॅट इज व्हॉट एनी ह्युमन बिंग वुड लाईक टू नो अँड वर्क टुवर्ड इट्स ऍक्च्युअलायझेशन इन लाईफ. सगळे जे ह्युमन बिंग्स आहेत ते त्यांना काय नक्की बघा जाणून काय घ्यायचं आहे की माझ्या बेसिक ऍस्पिरेशन्स काय आहेत. कुठलंही तुम्ही ह्युमन बिंग्स, ऑल द ह्युमन बिंग्स इन युनिवर्स, व्हॉट इज दे आर ऑलवेज ट्राय टू नो की काय आहे, like to know that is what are my basic aspirations, what are my goals, what are my sub goals, and that is nothing but it is called as a desire. As well as when you are going to what meet this basic aspiration, त्यावेळेस तुमचे प्रोसेस किंवा मेथड्स किंवा टेक्निक काय आहे, कसं तुम्ही फुलफिल करणार आहे तुमच्या ऍस्पिरेशन्स, त्या म्हणजेच काय आहेत, प्रोग्राम्स. That is nothing but it is called as what, program. So these are the two content of what, self exploration, desire and program. Okay with this? Yes. Okay. हे सगळे कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन पण लिहायचं आहे. सेल्फ एक्सप्लोरेशनचा महत्वाचा क्वेश्चन असणार आहे. त्यामध्ये त्यांनी काय विचारतील, कंटेंट विचारू शकतील किंवा सेल्फ एक्सप्लोरेशन बद्दल माहिती सांगा, तेव्हा तुम्हाला यायला पाहिजे. मॅडम सगळं नाही, मी ह्या स्लाइड ऑलरेडी या स्लाइड्स असणार आहेत सगळ्या, मग ज्या काय आहेत आता कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये हे दोन्ही पॉइंट्स लिहिले तरी बाद झाले, डिझायर अँड प्रोग्राम. व्हॉट इज माय बेसिक ऍस्पिरेशन, व्हॉट इज द प्रोसेस टू फुलफिल द ऍस्पिरेशन. मग तुमच्या भाषेत तुम्ही काय सांगायचं आहे ते तुम्ही सांगू शकता. आता जेव्हा तुम्ही सेल्फ एक्सप्लोरेशनची प्रोसेस म्हणजे नक्की काय सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये आपल्याला करायचं आहे. व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये पहिला पार्ट जो येतो तो सेल्फ एक्सप्लोरेशनचाच येतो आहे. मग तेव्हा त्या सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये एक पॉइंट आहे तो आपण बघणार आहोत, दॅट इज नथिंग बट नॅचरल एक्सेप्टन्स. नॅचरल एक्सेप्टन्स मध्ये मी काल सांगितलेलं आहे की मी जर एक्झाम्पल घेतले फूड, क्लोथ आणि मोबाईल, त्याचं बेसिक जे फंक्शन काय आहे, फूड कशासाठी आहे, दॅट इज हेल्थ नर्चरिंग. क्लोथ काय आहे, कव्हरिंग ऑफ द बॉडी, आणि मोबाईल काय, कम्युनिकेशन अँड द शेअरिंग. त्याच्या ज्या अदर्स फंक्शन्स आहेत, जे अदर्स आहेत ते काय आहेत, नेहमी चेंज होत आहेत. दॅट इज नथिंग बट फूड कशासाठी, फॉर टेस्ट, क्लोथ कशासाठी, फॉर रिस्पेक्ट, आणि दुसरं काय आहे, मोबाईल फॉर शो ऑफ. खरं मेन जे फंक्शन, मेन जे काम आहे फूडचं, क्लोथचं किंवा मोबाईल, हे काय आहे, नॅचरली एक्सेप्टन्स बाय ऑल द ह्युमन बीइंग्स ॲट एनीवेअर, ॲट ऑल द प्लेसेस अँड ॲट ऑल द टाइम. दॅट इज नथिंग बट दे आर कॉल्ड एज व्हॉट, नॅचरल एक्सेप्टन्स. म्हणजे फूड हे सगळ्यासाठी, सगळ्या प्लेसेसमध्ये आणि कुठंही तुम्ही कधी पण कुठं पण जावा, तिथं काय आहे, फूड हे कशासाठी असणार आहे, फक्त हेल्थ नर्चर करण्यासाठीच असणार आहे. ओके. क्लोथ हे कशासाठी असणार आहे, कव्हरिंग ऑफ बॉडीसाठीच असणार आहे, आणि मोबाईल कशासाठी आहे, फॉर कम्युनिकेशन अँड शेअरिंग. काय काय ज्यांचं असेल म्हणणं की फूड काय आहे, टेस्टसाठी आहे, क्लोथ कायसाठी आहे, रिस्पेक्ट, फक्त काय कायचं, सगळ्यांचं नाही म्हणत. मग हे जे आहे सगळ्यांचं जे म्हणणं आहे, नर्चरिंग ऑफ हेल्थ, कव्हरिंग ऑफ बॉडी अँड कम्युनिकेशन, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, नॅचरल एक्सेप्टन्स. नॅचरल एक्सेप्टन्स. ओके. हे एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे त्याचा अर्थ आपण काय घेणार आहे, मिनिंग कसं सांगणार नॅचरल एक्सेप्टन्सला. टोटल एक्सेप्टन्स, पहिलं एक्सेप्टन्स कुणी करायचं आहे, स्वतः मी. ओके. टोटल एक्सेप्टन्स बाय सेल्फ. आफ्टर दॅट हु विल अगेन एक्सेप्ट, अदर. अदर मध्ये कोण आलं, फॅमिली मेंबर, सोसायटी आली आहे, नेचर आलेलं आहे, अदर, नेचर अँड जे काय एक्झिस्टन्स आहे नेचरमध्ये ते, विदाउट एनी कंडिशन. ओके. सो दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ नॅचरल एक्सेप्टन्स.
मग त्यालाच त्यांनी सांगितलेलं आहे, फक्त इथं विदाउट कंडिशनच्या ऐवजी त्यांनी काय म्हटलेलं आहे, अनकंडिशनल. अनकंडिशनल म्हणजेच विदाउट एनी कंडिशनल. अनकंडिशनल अँड टोटल एक्सेप्टन्स बाय सेल्फ, अदर अँड नेचर अँड एक्झिस्टन्स इज नोन ॲज अ नॅचरल एक्सेप्टन्स. ओके. मग हा जो नॅचरल एक्सेप्टन्स आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॅचरल एक्सेप्टन्स. हे जे नॅचरल एक्सेप्टन्स आहे, फूड इट इज यूज टू नर्चर द बॉडी, क्लोथ इट इज यूज फॉर कवरिंग द बॉडी, कवरिंग द बॉडी, अँड लास्टली मोबाईल फॉर वॉट शेअरिंग अँड कम्युनिकेशन. हे जे आहेत ते कधी चेंज होणार आहेत का? इट डज नॉट. ते कुठं पण तुम्ही पण जावा, या पंढरपूरमध्ये राहा किंवा कुठं तरी पुण्याला जावा किंवा बॉम्बेला जावा, क्लोथ हे नेहमी कवरिंग ऑफ बॉडीसाठीच वापरतात. मेन फंक्शन सांगते, मेन त्याचं काय पहिलं काम कव्हरिंग ऑफ बॉडी आहे. फूडचं काय पहिलं हेल्थलाच आहे का ते नर्चर करणार आहे. मग कायकांच्या बाबतीत ते असेल दुसरं काहीतरी, खरं सगळ्यांच्या बाबतीत ओव्हरऑल सगळ्यांच्या बाबतीत ते सेमच आहे. सो इट डज नॉट चेंज विथ टाइम बिकॉज दे आर नॅचरली एक्सेप्टेड. त्यामुळे इट डज नॉट चेंज विथ टाइम. इट डज नॉट डिपेंड अपॉन प्लेस. इट डज नॉट डिपेंड अपॉन बिलीफ ऑर पास्ट कंडिशन. कुणीतरी काहीतरी म्हणते म्हणून ते काय चेंज होणार नाही, ते नॅचरली एक्सेप्टेड आहेत. आणि पास्ट कंडिशन म्हणजे आपले जे पूर्वज सांगतात त्यामध्ये सांगतात. आणि इट इज द सेम फॉर ऑल ऑफ अस. इट इज अ पार्ट ऑफ ह्युमननेस. ओके. हे झाले तुमचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हॉट नॅचरल एक्सेप्टन्स. आता हा जो नॅचरल एक्सेप्टन्सचा पार्ट आहे तो ह्याच्यामध्ये सांगितलाय, जो मी तुम्हाला प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन जे आहे त्यावेळेस मी हे स्लाइड घेणार आहे. नक्की काय करायचं तुम्हाला. आता प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन हा महत्वाचा पार्ट आहे. तुम्ही नीट बघा प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये नक्की काय होत आहे. स्टील देर आर 8 minutes. प्लीज कॉन्सन्ट्रेट अँड ऑन द इन द चॅट बॉक्स प्लीज राईट युअर रोल नंबर, डिव्हिजन डी रोल नंबर प्रेझेंटी. प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये नक्की काय आहे बघायचं आहे आपल्याला. तर कुठलंही स्टेटमेंट किंवा काही पण आपल्याला काम करायचे ते तुम्ही काय करणार आहे, एक प्रपोजल म्हणून घ्यायचं आहे. बाबा तुम्हाला काय करायचं आहे ते म्हणजेच काय आहे, तुमचं एक प्रपोजल असणार आहे की एक समोर प्रपोजल आलेला आहे आणि त्याला आपण काय करायचंय, सॉल्व्ह करायचं आहे. मग ते कसं सॉल्व्ह करणार आहात, कुठलं पण काम असेल किंवा कुठलं पण स्टेटमेंट असेल ते तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. मग सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये कसं करणार आहे तुम्ही, मग त्या प्रपोजलला तुम्ही काय करणार आहे, पहिलं व्हॉट म्हणजे कुठलं काय पण असेल, स्टेटमेंट असेल किंवा काहीतरी काम असेल, व्हॉट इज स्टेटेड इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ प्रपोजल. ते त्याला काय म्हणणार आहे तुम्ही, प्रपोजल म्हणणार आहे. नंतर हे जे प्रपोजल आलंय तुम्ही डायरेक्टली काय करू म्हणू नका की बाबा हे काय आहे, ट्रू आहे किंवा फॉल्स आहे, की हे काय आहे, हे काम जे आहे ते मला जमणार नाही किंवा हे माझं काम बरोबर नाहीये किंवा चुकीचं आहे असं डायरेक्टली म्हणू नका, ऍज्युम करू नका. ओके. किंवा ते डायरेक्टली पण तुम्ही हे म्हणू नका की रिजेक्ट किंवा एक्सेप्ट करू नका. एक्सेप्ट आणि रिजेक्ट करू नका की बाबा हे प्रपोजल करेक्ट आहे लगेच मी एक्सेप्ट करू का, नाही असं करू नका. किंवा डायरेक्टली हे रॉंग आहे रिजेक्ट करा असं करू नका. ते एक्सेप्ट तुम्ही कसं कधी करणार, ऑन द बेसिस ऑफ व्हॉट इज रिटन. म्हणजे तुम्ही एक्सेप्ट जेव्हा करता आहात तेव्हा तुम्ही बघणार कुठेतरी काहीतरी कुणीतरी सांगितलेलं असते, कुठेतरी लिहिलेलं असते पुस्तकात, त्याप्रमाणे ते आहे म्हणून ते करेक्ट आहे म्हणून मी एक्सेप्ट केलं असं तुम्ही म्हणणार. नंतर ऑन द बेसिस ऑफ रिडिंग फ्रॉम इन्स्ट्रुमेंट, इन्स्ट्रुमेंट मधून असं रिडिंग आलेलं आहे आणि इथले रिडिंग्स आणि तिथले रिडिंग सेम्स आहेत म्हणून मी हे प्रपोजल एक्सेप्ट करते असं तुम्ही एक्सेप्ट करू नका असं म्हणतायत. ऑन द बेसिस ऑफ अदर म्हणजे जे कोण तुमचे मित्र पॅरेंट्स असं म्हणत असतील बाबा हे चांगलं आहे प्रपोजल तुम्ही घ्या असं म्हणू नका, असं करू नका. सो डोंट एक्सेप्ट ऑन दिस 3 बेसिस. मग कधी तुम्ही एक्सेप्ट करणार आहे त्यासाठी 2 पॉइंट आहेत. पहिलं बघा जे काय प्रपोजल आहे ते तुम्ही काय करायचं आहे, पहिली गोष्ट व्हेरीफाय द प्रपोजल ऑन द बेसिस ऑफ युअर नॅचरल एक्सेप्टन्स. व्हेरीफाय करायचं आहे ते प्रपोजल ऑन द बेसिस ऑफ व्हॉट युअर नॅचरल एक्सेप्टन्स. आता इथं नॅचरल एक्सेप्टन्स हा पार्ट आलेला आहे बघा. मग आता मी अगोदरची स्लाइड घेते. नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे नक्की काय हो का. व्हेरीफाय द प्रपोजल ऑन द बेसिस ऑफ नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे काय होतं इथं बघा, आपण तुम्ही काय करणार आहे, जे काय प्रपोजल आलेलं आहे ते तुम्ही काय करणार आहे, इट इज अ प्रोसेस ऑफ व्हॉट सीइंग, बघणार आहे, ऑब्झर्व करणार आहे अटेंटिव्हली, पूर्ण त्याचं अटेन्शन देणार आहे त्या प्रपोजलला. आणि युझिंग युअर इनर कॉन्शियसनेस, तुमचं आतलं मन काय सांगतं आहे, इनर कॉन्शियसनेस टू गेट द आन्सर फ्रॉम विथिन. त्याबद्दल त्या प्रपोजलमध्ये तुमचं आत्मपरीक्षण तुम्ही केल्यानंतर तुमचं इनर माइंड काय सांगतं आहे, तुम्हाला आन्सर काय मिळतं आहे ते तुम्ही बघायचं आहे. आणि ते जे आन्सर आहे इट इज नथिंग बट इट विल बी गुडनेस इन एव्हरीवन नॅचरली. म्हणजे हे सगळ्यांनाच गुडनेस आणणार आहे आणि ते पण नॅचरली.
ते करेक्ट आहे का आन्सर ते तुम्ही आत्मपरीक्षण करायचं आहे. इट शुड नॉट चेंज वॉट एव्हर द आन्सर यू आर गेटिंग, वेदर द प्रपोजल इज ट्रू or false. It should not change with the time. It does not depend upon the place. It does not depend upon the belief or past condition, and it is always within us. It is same for all of us. तुमचं जे इनर कॉन्शियसनेस तुम्हाला सांगताय आणि तुम्हाला काय आन्सर मिळतं आहे आणि ते आन्सर जे आहे ते सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे का किंवा नॅचरली एक्सेप्टेड आहे का ते बघायचं आहे. ओके, सो दॅट इज नथिंग बट हे तुमचं काय झालेलं आहे त्या प्रोसेसमध्ये व्हेरीफाय द प्रपोजल ऑन द बेसिस ऑफ नॅचरल एक्सेप्टन्स. मग तुम्हाला आन्सर मिळाल्यानंतर मग तुम्ही काय म्हणणार आहात, मग त्याप्रमाणे तुम्हाला कळलं आहे की बाबा प्रपोजल हे मी व्हेरीफाय केलेलं आहे अपॉन नॅचरल एक्सेप्टन्स. तुम्हाला आत्मपरीक्षण तुम्ही करणार आहे आणि त्याप्रमाणे तुमच्या बिहेवियरमध्ये, सो हिअर इट इज लिव्ह अकॉर्डिंग टू द प्रपोजल. तुम्ही जीवन जगत असताना तुम्ही तुमच्या बिहेवियरमध्ये त्या प्रपोजलला अनुसरून तुम्ही तुमच्या बिहेवियरमध्ये चेंजेस करणार आहे. तुम्ही त्या तसं वर्कआउट करणार आहात तुमच्या वर्क प्लेसमध्ये. वर्कआउट करून मग तुमच्या बिहेवियरमध्ये जेव्हा तुम्ही चेंज करता आहात, दॅट विल लीड टू व्हॉट, म्युच्युअल फुलफिलमेंट. तुम्हाला एक प्रकारचं म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे. आणि जेव्हा तुम्ही वर्क प्लेस जिथं तुम्ही काम करता आहात तिथं जेव्हा तुम्ही चेंजेस करणार आहात तेव्हा तुम्हाला तिथं काय मिळणार आहे, दॅट विल लीड टू म्युच्युअल प्रॉस्पेरिटी, भरभराट मिळणार आहे. ओके, मग त्याप्रमाणे तुमच्या बिहेवियर आणि तुमच्या वर्क प्लेसमध्ये वर्किंग मेथडमध्ये तुम्ही काय करणार आहात, चेंजेस करणार आहात आणि त्याप्रमाणे तुम्ही जीवन जगणार आहात. दॅट विल लीड टू म्युच्युअल फुलफिलमेंट अँड म्युच्युअल प्रॉस्पेरिटी. मग तुम्हाला रिझल्ट्स मिळणार आहेत आणि मग ते रिझल्ट तुम्ही रिअलाइज करणार आहे की तुमचे जे रिझल्ट्स आहेत ते काय आहे, ट्रू आहे. ओके, विदिन आवर सेल्फ आपल्याला कळणार आहेत की आपलं मन सांगणार आहे की मी आता असं चेंजेस केलेले आहेत माझ्या वर्कप्लेसमध्ये, बिहेवियरमध्ये आणि मला रिझल्ट जे मिळालेले आहेत तुम्ही रिअलाइज होणार आहेत दॅट रिझल्ट्स आर नथिंग बट वॉट दे आर ट्रू अँड दे आर शुअर विदिन आवर सेल्फ. अँड तुम्ही एक अंडरस्टँडिंग होणार आहे की बाबा हे जे रिझल्ट्स आलेले आहेत ते करेक्ट आहेत, सगळ्यांसाठी गुडनेस आहेत आणि नॅचरली एक्सेप्टेड आहेत. मग त्यावेळेस मग तुम्ही म्हणू शकता आहेत जे काय तुम्हाला आन्सर मिळालेलं आहेत ते रिअलायझेशन अँड अंडरस्टँडिंग शुड फुलफिल 3 क्रायटेरिया. जेव्हा तुम्ही रिअलाइज झालेलं आहे की ते आन्सर मिळालेलं आहे, अंडरस्टँड झालेलं आहे, तरी पण ते फुलफिल करायला पाहिजेत कुठले 3 क्रायटेरिया. तर ते 3 क्रायटेरिया कुठले आहेत, ॲश्युरन्स, सेकंड काय आहे सॅटिस्फिकेशन आणि थर्ड काय आहे युनिव्हर्सल. ॲश्युरन्स म्हणजेच काय आहे की तुमचं जे आन्सर जे आलेलं आहे, आय एम ॲश्युअर्ड ऑफ द आन्सर ऑर अंडरस्टँडिंग इन माय सेल्फ. जे काय आन्सर झालेलं आहे त्याच्यावर तुम्हाला ॲश्युरन्स मिळाला पाहिजे की बाबा हो हे आन्सर मला एकाने ॲश्युरन्स देत आहे की ते करेक्ट आहे. सॅटिस्फिकेशन देत आहे की जे काय आहे आणि ते फुलफिल करत आहे जे काय सांगितलेलं आहे. आय एम सॅटिस्फाईड दॅट द आन्सर आर फुलफिलिंग फॉर मी. ॲज वेल ॲज universal, it is whatever the answer I will getting, it is satisfying me, it is giving assurance to me, as well as it is universal, that is same for everyone. It will not change with time, space and individual. Okay, मग हे जेव्हा आपण म्हणू शकतो whatever the results are there, it will give assurance to me, it will give satisfaction to me and it will be universality, that is it will not change with what time, it will not change with space and it will not change with individual. So that will complete the process of what, self exploration. लक्षात आलेलं आहे का, yes or no, yes or no? येस मॅम. पूर्ण प्रोसेस ही जी डायग्राम आहे ती खूप महत्वाची आहे. कम्प्लीट प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन, हाऊ यू आर गोइंग टू डिफाईन इट, डिफाईन किंवा हाऊ यू आर गोइंग टू एक्सप्लेन इट. क्लिअर विथ दिस. प्रपोजल एक आलेला आहे, एक काम आलेलं आहे, खरं ते काम तुम्हाला काय करायचं आहे, कसं तुम्ही करणार आहे थ्रू सेल्फ एक्सप्लोरेशन. मग त्यासाठी पहिलं ते काय म्हणता आहात, व्हॉट दे आर टेलिंग, what is stated is a proposal. Don't start assuming true or false. Don't accept or reject. लगेच तुम्ही ट्रू किंवा फॉल्स आहे हे असं अज्युम करू नका किंवा ते एक्सेप्ट किंवा रिजेक्ट करू नका. पहिलं काय करा, व्हेरीफाय द प्रपोजल ऑन द बेसिस ऑफ युअर नॅचरल एक्सेप्टन्स. इनर माइंड तुमचं काय सांगता आहे ते बघा. ओके, त्याप्रमाणे तुम्ही काय करा, बिहेवियर आणि तुमच्या ह्याच्यामध्ये चेंज करा.
वर्क प्लेसमेंटमध्ये आणि तुमचं बिहेवियर इट म्युच्युअल फुलफिलमेंट आणि वर्क प्लेसमेंट म्हणजे तुम्ही मेथड्स जे काय अप्लाय करता आहात ते अप्लाय करता आहात दॅट विल लीड टू आणि त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळणार आहेत. ते रिझल्ट तुम्हाला रिअलायझेशन मिळणार आहे, अंडरस्टँडिंग मिळणार आहे इन टर्म्स ऑफ व्हॉट ॲश्युरन्स मिळणार आहे तुम्हाला. नंतर सेकंड काय आहे सॅटिस्फिकेशन मिळणार आहे आणि थर्ड इट विल बी युनिव्हर्सली एक्सेप्टेड. मग हे जेव्हा सगळं तिन्ही मिळतं आहे दॅट इज नथिंग बट वॉट एव्हर द रिझल्ट यू आर गेटिंग इट विल बी ॲश्युअर सॅटिस्फाय युनिव्हर्सली विथ टाइम space and last is called individual and that will complete the process.